न्यूज। यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची गंभीर गैरसोय। यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार आणि डेंग्यू सारख्या घातक रोगांनी डोकं वर काढलंय। डेंग्यूमुळे अनेकांचा बळी गेल्याचं समोर आलंय। खासगी रुग्णालयाचा प्रचंड खर्च परवडत नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतीये। मात्र रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि रिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचं स्पष्ट होतंय। जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात, यात जिल्ह्याबाहेरील रुग्णांचाही समावेश आहे। मात्र डॉक्टर, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने उपचार प्रक्रियेत अडथळा येतोय। विशेषतः प्रसूतिगृहातील सुविधांची स्थिती दयनीय आहे। गर्भवती महिलांना तातडीची मदत मिळत नसल्याने गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतंय। तसेच ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था देखील चिंताजनक आहे। आरोग्य सेवा देण्यासाठी महत्त्वाच्या साधनांचा अभाव असून रुग्णांचा हाल वाढत आहे। शासकीय रुग्णालय ही सर्वसामान्य जनतेसाठी आधारस्तंभ आहेत, मात्र अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची स्थिती गंभीर बनते आहे। शासनाने यावर गांभीर्याने विचार करून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा केली नाही तर याचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतील। प्रशासनाने तातडीने पावले उचलून शासकीय रुग्णालयांची परिस्थिती सुधारावी अशी जनतेची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे। सोशल ॲक्टिव्हिस्ट सचिन मनवर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.